So in this we are going to see chemical bonding. So what is the bond? Firstly, what is the bond? Or what is the chemical bond? How this chemical bond get formed? Yes. How this chemical bond get formed? Yes. What is the definition of bond? Can one tell me? Yes. Atoms are togetherly joined by chemical bond. Okay. So suppose this is our HCl molecule. Okay. So this line represent there is a bond formation. So how this bond get formed? Yes. This bond get formed. How? So there is a migration, either donation, or either coordination of bond. Isn't it? बरोबर ना? काय कोणताही केमिकल बॉन्ड आता आपल्याला बॉन्डची डेफिनेशन अगोदर पाहिजे, त्यानंतर टाइप्स पाहिजे बॉन्डचे, कोणकोणते टाइप्स आहेत ते पाहिजे, म्हणजे बॉन्ड कसे तयार होतात ते आपल्याला पाहिजे. सो हियर सो दिस इज आवर HCl मॉलिक्यूल. ओके. सो हियर याच्यामध्ये काय आहे? हायड्रोजन आणि क्लोरीन मध्ये हा बॉन्ड आहे. मग बॉन्ड कसा तयार होतो? इलेक्ट्रॉन दिल्यानंतर किंवा इलेक्ट्रॉन दोघांनी शेअरिंग केल्यानंतर, बरोबर ना? अशा वेळेस त्या ठिकाणी केमिकल बॉन्ड तयार होतो. मग what is the chemical bond? It is a attractive force which is present in between two or more atoms. एक किंवा एकापेक्षा जास्त atoms मध्ये. ओके. जर अशा पद्धतीचा अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल, that force is known as the what? That force is known as the chemical bond. So here the chemical bond, simple definition काय म्हणता येईल? The chemical bond is nothing but it is attractive force between two or more atoms. दोन किंवा दोनापेक्षा जास्त atoms मध्ये जो काही फोर्स आहे, बरोबर ना? आता इथं तुम्ही जर पाहिलं हायड्रोजन आणि क्लोरीन दोघांमध्ये काहीतरी फोर्स आहे, बरोबर ना? जो फोर्स आहे that force is nothing but chemical bond. So this how this chemical bond get formed, that we are going to see. Migration, that means there is a complete donation of electron. That means here suppose this chlorine directly giving electron pair to hydrogen giving the electron to chlorine, direct donation. Here coordination, that means one electron from hydrogen and one electron from chlorine, and there is a formation of the bond. So how would bond get formed? So requirement of 2 electron for the bond formation. Okay. So here if we write down the Lewis dot structure, okay, आपल्याला पुढे पाहिजे की how to draw the Lewis draw structure. Okay. तर तुम्ही जर पाहिलं लेविस स्ट्रक्चर जे आहे तर ते अशा पद्धतीचं असणार आहे. एकच बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड आपल्याला माहिती आहे की सिंगल बॉन्ड तयार होतो तो केव्हा तयार होतोय? दोन इलेक्ट्रॉन असतील ना, म्हणजे एक जर बॉन्ड असेल, एक बॉन्ड असेल तर दोन इलेक्ट्रॉन असतात, एवढं लक्षात ठेवायचं. एक इलेक्ट्रॉन एक बॉन्ड तयार करू शकत नाही. पण तुम्हाला इथं HCl चा जर तुम्हाला त्या ठिकाणी बॉन्ड तयार करायचा आहे तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? तुम्हाला दोन इलेक्ट्रॉन लागणार आहे. एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन कडून येतोय आणि एक इलेक्ट्रॉन कडून येतोय क्लोरीन कडून. सो त्यावेळेस तुम्हाला काय होणार आहे तर केमिकल बॉन्ड तो त्या ठिकाणी तयार होतोय. तर इथं तुम्ही जर पाहिलं तर केमिकल बॉन्डची काय डेफिनेशन आहे? इट इज द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन टू और मोर atoms. सिंपल डेफिनेशन तुम्ही जर पाहिली की अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे दोन किंवा दोनपेक्षा जास्त atoms मध्ये. ओके. तर याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं की मगाशी आपण पाहिलं होतं हायड्रोजन आणि क्लोरीन, तर हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिला आणि त्याच्यामध्ये त्या पद्धतीने काय झालं की स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके. स्टेबल कॉन्फिगरेशन जे आहे तर ते स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार झालं. आपल्याला HCl चा मॉलिक्यूल पुढे जाऊन पाहिजे किंवा आपल्याला बाकीचे मॉलिक्यूल आहेत तर ते मॉलिक्यूल कसे तयार होतात, इलेक्ट्रॉन दिल्यानंतर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं तयार होतं तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. मग आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं जे काही बॉन्ड्स आहेत, ओके, किंवा याची काही थिअरी आहे केमिकल बॉन्ड फॉर्मेशनची थिअरी, तर ते जे काही थिअरी आहे त्या थिअरी इज नोन एज द इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्स. Electronic theory of valence. Okay. So here chemical bond depends upon the valency. आता आपल्याला व्हॅलेन्सी माहिती आहे की आउटर मोस्ट ऑर्बिटल मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत, आउटर मोस्ट ऑर्बिटलला शेवटच्या ऑर्बिटल मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढे इलेक्ट्रॉन काय असतात? एक तर डोनेशनला अवेलेबल असतात किंवा ते इलेक्ट्रॉन घेतात आणि त्या ठिकाणी ऑक्टेट कंप्लीट करतात. ऑक्टेट रूल आपल्याला पाहिजे. ऑक्टेट म्हणजे काय की शेवटच्या ऑर्बिटल मध्ये जर 2, 8, 18 अशा पद्धतीचे जर इलेक्ट्रॉन असतील तर त्याला म्हणतात काय तर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग शेवटला जर 8 इलेक्ट्रॉन जर तयार करायचे असतील, समजा 6 इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, बरोबर ना? मग 2 इलेक्ट्रॉन घ्यायचे सोपं आहे 6 देण्यापेक्षा, बरोबर ना? मग 2 इलेक्ट्रॉन घेतात आणि 8 आउटर ऑर्बिटलला त्या ठिकाणी कंप्लीट करतात. दॅट इज नोन एज ऑक्टेट. मग आता जी काही इलेक्ट्रॉनिक थिअरी आहे व्हॅलन्स
तर ती थिअरी आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. तर दिस थिअरी डेव्हलप बाय ऑर दिस थिअरी वॉज प्रपोज बाय कॉसेल अँड लेविस. कॉसेल अँड लेविस इन 1960. ओके, तर 1960 मध्ये सायंटिस्ट कॉसेल आणि लेविस. ओके, लेविस डॉट स्ट्रक्चर आपल्याला पुढे जाऊन पाहिजे किंवा लेविसची अशी थिअरी पण आहे. कॉसेल लेविस थिअरी आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. परीक्षेला याच्यावरती क्वेश्चन असते की एक्सप्लेन इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्स किंवा एक्सप्लेन द कॉसेल लेविस थिअरी. ओके, मग आता याच्यामध्ये ह्या कॉसेल लेविस थिअरीने काय सांगितलंय की ऑर्बिटल किंवा जे काही आपले इलेक्ट्रॉन असतात तर ते ऑर्बिटल मध्ये फिरत असं आपल्याला माहिती आहे. आता इथं लेविसने किंवा लेविस डॉट स्ट्रक्चर आपल्याला पुढे पाहिजे. कॉसेल लेविस थिअरीने काय सांगितलं की कॉसेल लेविस थिअरी असं म्हणलं की जे काही शेवटच्या ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते इलेक्ट्रॉन काय आहेत तर ते इलेक्ट्रॉन अवेलेबल फॉर डोनेशन. ओके, मग आता तुम्ही जर पाहिलं की समजा सेंट्रल न्यूक्लियस आहे. ओके, सेंट्रल न्यूक्लियस आहे, इथले जे काही ऑर्बिटल्स आहेत. ओके, तर हे मिळून हे मिळून त्या ठिकाणी काय असणार आहे. आता समजा हे शेवटचं जे काही ऑर्बिटल आहे. ओके, शेवटच्या ऑर्बिटल मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असणार आहेत. ओके, सो दिस इज लास्ट ऑर्बिटल. सपोज दे हॅव द 6 इलेक्ट्रॉन. ओके, असे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता त्याने काय म्हणलंय की न्यूक्लियस आणि जवळचे जे काही ऑर्बिटल्स आहेत तर त्यांना त्याने काय म्हणलंय दी केर्नल. ओके, केर्नल त्या ठिकाणी म्हणले पण थोडंसं वेगळं असू शकतं. म्हणजे काय केर्नल कोणाला म्हणलेलं आहे न्यूक्लियस आणि त्याच्या जवळचे जेवढे ऑर्बिटल्स आहेत त्यांना केर्नल म्हणते. ओके, किंवा एक असा पद्धतीचा ग्रुप की जो ग्रुप काय आहे की तो ग्रुप त्या ठिकाणी इथं समजा आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि बाकीचे निगेटिव्ह आहे त्यांच्यामुळे काय झालं की त्यांच्यामध्ये एक समूह तयार झाला. मग राहिलेले जे काही आउटर ऑर्बिटलचे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत आउटर ऑर्बिटलचे इलेक्ट्रॉन ते इलेक्ट्रॉन तर दिले जातात किंवा त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन टाकून तुम्हाला इलेक्ट्रॉनचं स्टेबल कॉन्फिगरेशन तयार करता येतं. ओके, मग ही कॉसेल लेविस थिअरी काय सांगते तुम्हाला इलेक्ट्रॉन कुठले डोनेशनला कुठले इनर ऑर्बिटलचे नाही आउटर ऑर्बिटलचे इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी काय असतात ते एकतर दिले जातात किंवा त्यांना इलेक्ट्रॉन घेऊन त्यांच्यामध्ये स्टेबल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार केलं जातं. व्हॅलन्सी म्हणजे काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आपण काय म्हणतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय शेवटचे इलेक्ट्रॉन. बरोबर ना, शेवटच्या ऑर्बिटलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते इलेक्ट्रॉन द्यायला सोपे असतात. तुम्ही पहा इथे समजा न्यूक्लियस आहे न्यूक्लियसच्या भोवती हे दोन ऑर्बिटल्स आहेत तर ते काय ते स्ट्रॉंगली गेट अट्रॅक्ट टुवर्ड्स न्यूक्लियस. सो दिस इलेक्ट्रॉन दे आर नॉट अवेलेबल फॉर डोनेशन. ऑलरेडी ते ऑक्टेट कंप्लीट असते. पण राहिले कुठं इथं समजा 6 इलेक्ट्रॉन्स आहेत यांना 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. 2 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर यांचं ऑक्टेट कंप्लीट होते. किंवा इथे समजा 3 इलेक्ट्रॉन असतील तर 3 इलेक्ट्रॉन द्यायला सोपे आहेत. म्हणजे काय केमिकल बॉन्ड फॉर्मेशन होताना आपण पाहतो की जे इलेक्ट्रॉन दिले जातात किंवा घेतले जातात ते कुठले असतात तर ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे काय हे लास्ट ऑर्बिटल मध्ये ते इलेक्ट्रॉन दिलेले असतात. आता याच्यामध्ये तुम्ही काय म्हणलेले की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मध्ये काय असतंय की दे हॅव द लास्ट ऑर्बिटल कंटेन 2a18 अशा पद्धतीचे इलेक्ट्रॉन असतात. ओके, तर शेवटला समजा ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील तर ते स्टेबल असते किंवा 8 ओके 8 इलेक्ट्रॉन जर असतील म्हणजे 2 + 6 असेल बरोबर ना तर तिथं त्या ठिकाणी काय असतं तर ते स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते. किंवा 18 ओके म्हणजे लास्ट ऑर्बिटलला जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मध्ये जर 8 इलेक्ट्रॉन असतील तर अशा वेळेस काय असते तर तुम्ही त्या ठिकाणी ते स्टेबल कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी अचीव करू शकता. आता इथं तुम्हाला काय करायचंय तुम्हाला जर अचीव स्टॅबिलिटी तुम्हाला स्टॅबिलिटी अचीव करायची आहे तर काय आहे इलेक्ट्रॉन एक तर देऊन टाकायचे इलेक्ट्रॉन घ्यायचे किंवा इलेक्ट्रॉनचं कोऑर्डिनेशन करायचं ऑक्टेट कंप्लीट करायचे. समजा इथं पहा 6 इलेक्ट्रॉन्स आहेत बरोबर ना आणि आपल्याला ऑक्टेट कंप्लीट करायचे वी रिक्वायर मोर 2 इलेक्ट्रॉन्स. मग हे 2 इलेक्ट्रॉन घ्यायचे अशा वेळेस हे 6 इलेक्ट्रॉन देऊन जमणार नाही. मग काय करायचं 2 इलेक्ट्रॉन कोणाकोणतरी घ्यायचे किंवा काय करायचं की 2 इलेक्ट्रॉनचं कोऑर्डिनेशन करायचं. म्हणजे काय की 2 इलेक्ट्रॉन त्याचे पण असणार आहे आपले पण असणार आहे दॅट इज नोन एज कोऑर्डिनेशन. बरोबर आहे. मग आता कॉसेलने काय सांगितलं किंवा लेविस स्ट्रक्चर कॉसेल लेविस थिअरी काय सांगते की तुम्हाला त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन कोणते आहेत अवेलेबल फॉर डोनेशन आउटर मोस्ट ऑर्बिटल मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. त्यानंतर पुढे काय एक तर तुम्ही इलेक्ट्रॉनचं त्या ठिकाणी डोनेशन करा इलेक्ट्रॉनचं त्या ठिकाणी काय करा इलेक्ट्रॉन घ्या किंवा इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी काय करा म्युच्युअल शेअरिंग मध्ये घ्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला ऑक्टेट कंप्लीट करायचे किंवा स्टेबल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ते केव्हा असेल जर लास्ट ऑर्बिटलला 2 इलेक्ट्रॉन असतील. आता 2 इलेक्ट्रॉन कुणामध्ये आहेत हायड्रोजन मध्ये किंवा हेलियम मध्ये. तिथं हेलियम मध्ये 1s2 आहे तिथं ते स्टेबल कॉन्फिगरेशन आहे. 8 इलेक्ट्रॉन असतील शेवटला ऑर्बिटलला तर ते स्टेबल आहे म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रॉन द्यायची किंवा घ्यायची गरज नाही. किंवा 18 असतील ओके तर अशा पद्धतीचं जर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर
तुम्हाला त्या ठिकाणी काय होते की तुम्हाला त्या ठिकाणी तो मॉलिक्यूल त्या ठिकाणी स्टेबल ठेवता येते. आता याच्यामध्ये आपण पाहिलं की ऑक्टेट रूल. मग ऑक्टेट रूल काय की ॲटम लूज गेन और शेअर द इलेक्ट्रॉन पेअर इन सच अ वे दॅट इट गेट द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दॅट इज ऑक्टेट. म्हणजे काय आता ऑक्टेट रूल. मग आता याच्यामध्ये ऑक्टेट रूल जो आहे तर तो ऑक्टेट रूल काय सांगतो की ॲटम ओके तो काय ॲटम आहे त्या ॲटमचा ऑक्टेट रूल आपल्याला मांडायचे. तर काय की ॲटम लूज ओके ॲटम लूज गेन और coordinate electrons in such a way that outermost orbital contain 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे काय ऑक्टेट रूल ऑक्टेट रूल काय सांगतो ऑक्टेट रूल स्टेट दॅट ॲटम लूज इलेक्ट्रॉन घेऊन टाकतो गेन इलेक्ट्रॉन घेतो किंवा कोऑर्डिनेट म्हणजे दोघांशी कोऑर्डिनेट म्युच्युअल शेअरिंग करतो. ओके ॲटम लूज गेन और कोऑर्डिनेट इन सच वे दॅट अशा पद्धतीने तो ठिकाणी काय करतोय की ॲटम घेतोय किंवा कोऑर्डिनेट करतोय. आउटरमोस्ट ऑर्बिटल कंटेन 8 इलेक्ट्रॉन. शेवटच्या ऑर्बिटल मध्ये 8 इलेक्ट्रॉन येतील अशा पद्धतीने. म्हणजे येण्याकरता जर इलेक्ट्रॉन द्यायचे असेल तर देऊन टाकतो घ्यायचे असेल तर घेतो किंवा दोघांच्या शेअरिंग मध्ये इलेक्ट्रॉन द्यायचे असेल तर तो देऊन टाकतो आणि काय करतो की शेवटच्या ऑर्बिटल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आले पाहिजे. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काय होते स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येते. तुम्ही जर पाहिलं नोबल गॅसेस जे आहेत नोबल गॅसेस ते नोबल गॅसेसचं तुम्ही जर कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर त्यांच्या सगळ्यांमध्ये काय आहे 8 हा शेवटचा आकडा आहे. ओके तर तो काय दाखवतो 8 आहे म्हणजे काय की त्यांना इलेक्ट्रॉनची गरज नाही. इलेक्ट्रॉन ते देत पण नाही आणि घेत पण नाही किंवा शेअरिंग पण करत नाही. सो ते काय तर ते इनर्ट आहे किंवा नॉन रिएक्टिव्ह आहे. ते काय दे हॅव द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके सो ऑक्टेट रूल काय सांगतो की ॲटमने इलेक्ट्रॉन दिल्यानंतर घेतल्यानंतर किंवा पार्टिसिपेशन किंवा कोऑर्डिनेशन दिल्यानंतर त्याला जर स्टेबल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर मिळत असेल तर त्याला काय म्हणायचं दॅट इज नोन ॲज द ऑक्टेट रूल किंवा त्याचं ऑक्टेट कंप्लीट झालं. एखाद्या ॲटमचं ऑक्टेट कंप्लीट झालं समजा एखादा म्हटला म्हणजे काय की त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 8. मग त्यामध्ये एक s ऑर्बिटल असेल तर 2 असतील आणि p असेल तर किती असेल तर ते 2 + 6 अशा पद्धतीचं 8 इलेक्ट्रॉनचं त्या ठिकाणी कॉन्फिगरेशन जर असेल तर दॅट इज नोन ॲज ऑक्टेट रूल. ओके मग हा ऑक्टेट रूल किंवा जी थिअरी आहे तर थिअरीचा उपयोग काय आहे थिअरीचा किंवा याच्यामध्ये मॉरल ऑफ द स्टोरी काय म्हणते की आपल्याला जर इलेक्ट्रॉन द्यायचे असतील घ्यायचे असतील किंवा इलेक्ट्रॉनचं कोऑर्डिनेशन करायचं असेल तर आपल्याला ऑक्टेट रूल त्या ठिकाणी फॉलो करावा लागेल. म्हणजे इलेक्ट्रॉन दिल्यानंतर घेतल्यानंतर काय झालं पाहिजे ॲटम्सला किंवा मॉलिक्यूलला स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळालं पाहिजे. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो इलेक्ट्रॉन अनस्टेबल असतो एलिमेंट बरोबर ना. मग तो स्टेबल केव्हा होईल जेव्हा तो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल अचीव करेल किंवा ऑक्टेट रूल त्या ठिकाणी अचीव करेल. ओके मग आपल्याला केमिकल बॉन्डिंगमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलं की बॉन्ड केव्हा तयार होतो इलेक्ट्रॉन दिल्यानंतर घेतल्यानंतर किंवा त्या दोघांमधल्या म्युच्युअल शेअरिंगमुळे केमिकल बॉन्ड तयार होतो. ओके मग केमिकल बॉन्ड तयारनंतर स्टॅबिलिटी मिळते. स्टॅबिलिटी कशावर डिपेंड आहे किंवा ती स्टॅबिलिटी जी काय आहे ती क्वासेल-लेविस थिअरीने त्या ठिकाणी एक्सप्लेन केली. आता ह्या थिअरीचे त्या ठिकाणी काही ड्रॉबॅक्स आहेत किंवा काही त्या ठिकाणी प्लस पॉईंट आहेत. आता ह्या थिअरीचे 2 प्लस पॉईंट काय आहे की दिस थिअरी एक्सप्लेन द इलेक्ट्रॉनिक बॅलन्स बरोबर ना. की थिअरी काय करते ॲटम मधले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत ते डिस्क्राइब करते बरोबर ना. समजा 2 इलेक्ट्रॉन घेतले याचा अर्थ व्हॅलन्स मध्ये 6 इलेक्ट्रॉन होते तेव्हा 8 कंप्लीट झाले बरोबर आहे. तर दिस थिअरी एक्सप्लेन द व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. ओके ॲटमची जी काय व्हॅलन्सी आहे किती इलेक्ट्रॉनची गरज आहे किती इलेक्ट्रॉन द्यायची गरज आहे एक्स्ट्रा किती इलेक्ट्रॉन आहेत ऑर्बिटल मध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला काय करतात तर ते एक्सप्लेन करतात. देन दिस इलेक्ट्रॉनिक थिअरी एक्सप्लेन द हाऊ केमिकल बॉन्ड गेट फॉर्म किंवा हाऊ मेनी केमिकल बॉन्ड गेट फॉर्म बरोबर ना. समजा एक बॉन्ड जर फॉर्म झाला याचा अर्थ काय झाला की 2 इलेक्ट्रॉन एक तर दिले किंवा घेतले किंवा शेअरिंग मध्ये झाले. जर ट्रिपल बॉन्ड तयार झाला डबल बॉन्ड तयार झाला तर त्या पद्धतीने इलेक्ट्रॉन तेवढे जाणार आहे किंवा ते त्या ठिकाणी तशा पद्धतीचे इलेक्ट्रॉनचं डोनेशन किंवा देवाणघेवाण होणार आहे. आपल्याला माहिती आहे की एक बॉन्ड तयार होते याचा अर्थ 2 इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व होतात बरोबर ना. तर हे 2 त्या ठिकाणी त्याचे काय आहे तर प्लस पॉईंट आहे. आता मायनस पॉईंट काय आहे इथं काय म्हणलंय ऑक्टेट रूल किंवा क्वासेल-लेविस थिअरी आहे त्याचाच हा पार्ट आहे ऑक्टेट रूल. त्याने काय म्हणलं की शेवटच्या ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजे 8 इलेक्ट्रॉन बरोबर आहे. मग ह्या थिअरीचे ड्रॉबॅक्स पहिला ड्रॉबॅक्स असा आहे की दिस थिअरी नॉट ऍप्लिकेबल टू हायड्रोजन आणि हेलियम बरोबर ना. माहिती ना हायड्रोजन आणि हेलियमला ही थिअरी ऍप्लिकेबल नाही.
थिअरी काय सांगते, शेवटला 8 इलेक्ट्रॉन आले पाहिजे. पण इथं तुम्ही जर पाहिलं हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे आणि इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत. याचं कॉन्फिगरेशन 1s1 आहे, याचं काय आहे 1s2. मग इथं जर तुम्हाला स्टेबल कॉन्फिगरेशन 8 चं मिळवायचं आहे तेवढे इलेक्ट्रॉन तुम्हाला अवेलेबल नाही. सो ही जी काही थिअरी आहे, तर ही थिअरी काय नाही, तर दिस थिअरी नॉट ॲप्लिकेबल फॉर द हायड्रोजन, हिलियम, लिथियम. ओके, लिथियमला सुद्धा आय थिंक ॲप्लिकेबल. ओके, लिथियमला सुद्धा ही थिअरी त्या ठिकाणी ॲप्लिकेबल नाही. ओके, का तर तुम्हाला माहिती की यांच्या ऑर्बिटलमध्ये तेवढे इलेक्ट्रॉन्स नाही किंवा त्यांच्याकडे तेवढे इलेक्ट्रॉन्स नाहीत. हायड्रोजनकडे ऑलरेडी एकच इलेक्ट्रॉन आहे किंवा इथे हिलियमकडे 2च आहे किंवा लिथियमकडे आहे किती आहे, लिथियमचं किती कन्फ्युजन पहा. लिथियमकडे इलेक्ट्रॉन किती आहे, 3च आहे, बरोबर ना. हायड्रोजन, हेलियम, लिथियम 1 2 3. मग इथं जर तुम्हाला 8 इलेक्ट्रॉन जर समजा दाखवायचे ऑक्टेट मध्ये फायनलला, तर ते पॉसिबल आहे का, नाही, कारण तो मॉलिक्युल लहान आहे. सो ही जी काही थिअरी आहे, तर ही थिअरी नॉट ॲप्लिकेबल फॉर द हायड्रोजन, हेलियम आणि लिथियम. तर तुम्हाला जर विचारलं इलेक्ट्रॉनिक थिअरी फॉर बॅलन्स, तर तुम्हाला एक मागायचे 2-3 पॉईंट की ॲटम इलेक्ट्रॉन घेतोय. ओके, किंवा हा जो ऑक्टेट तुला बोलायचा आहे, त्यानंतर ह्या थिअरीचे 2 आपल्याला प्लस पॉईंट आहेत. ओके, मी तुम्हाला नोट दिली, तुम्ही त्यामध्ये लिहायचे. आणि यामध्ये एकच मायनस पॉईंट आहे किंवा ड्रॉइंग्स काय आहे की दिस थिअरी नॉट ॲप्लिकेबल टू दिस टाइप ऑफ मॉलिक्यूल विच हॅव ऑलरेडी लेस इलेक्ट्रॉन. त्यांच्याकडे ऑलरेडी इलेक्ट्रॉन पूर्ण कमी आहे, त्याच्यामुळे त्यांना ही थिअरी काय होत नाही, तर त्यांना ही थिअरी त्या ठिकाणी काय होत नाही, तर ॲप्लिकेबल नाही. ओके, सो दिस इज नोन ॲज द क्वासेल-लेविस थिअरी. ओके, तर क्वासेल-लेविस थिअरी ऑल्सो नोन ॲज द ऑक्टेट रूल. ओके, त्याला ऑक्टेट रूल सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जाते. आता हे झालं बॅलन्स इलेक्ट्रॉनच्या बाबत किंवा हाऊ द केमिकल बॉन्ड गेट फॉर्म. आता आपल्याला पुढचा महत्त्वाचा त्या ठिकाणी चार्ट त्या ठिकाणी पाहायचा आहे की केमिकल बॉन्डचे टाइप्स कोणकोणते आहेत. ओके, आता आपल्याला टाइप्स ऑफ द केमिकल बॉन्ड तर ते त्या ठिकाणी पाहिजे. ओके, सो बॉन्ड, आता आपल्याला पाहिजे की बॉन्ड केव्हा फॉर्म होईल. 2 ॲटम मध्ये बॉन्ड केव्हा फॉर्म होतो, जेव्हा इलेक्ट्रॉनचं डोनेशन, इलेक्ट्रॉनचं त्या ठिकाणी लॉस होईल. ओके, किंवा इलेक्ट्रॉन म्युच्युअल शेअरिंगमध्ये असेल त्यावेळी त्या ठिकाणी बॉन्ड तयार होईल. आता इथं तुम्ही जर पाहिलं 2 टाइपचे बॉन्ड आहेत बिटवीन ॲटम्स, ऑफ सेम मॉलिक्यूल. ओके, बिटवीन ॲटम्स ऑफ सेम मॉलिक्यूल. आणि पुढचा आहे बिटवीन ॲटम्स ऑफ different molecule. ओके, 2 टाइपचे बॉन्ड त्या ठिकाणी तयार होतात. पहिलं बघा बिटवीन ॲटम्स ऑफ सेम मॉलिक्यूल, एकच मॉलिक्यूल आहे, समजा HCl, बरोबर ना, एकच मॉलिक्यूल आहे. मग हा ॲटम आणि हा ॲटम एकाच मॉलिक्यूल दोन्ही ॲटम. पण समजा अजून हा दुसरा असेल आणि इथं जर हायड्रोजन बॉन्ड तयार झाला, दोन्ही वेगळे आहेत ना, ते काय म्हणले ॲटम्स ऑफ द डिफरंट मॉलिक्यूल. हा मॉलिक्यूल वेगळा आहे HCl, हा मॉलिक्यूल वेगळा आहे HCl. तर दोघांमध्ये जो बॉन्ड तयार होतो कशामध्ये असणार आहे, बिटवीन ॲटम्स ऑफ द डिफरंट एलिमेंट. पण हा जो बॉन्ड आहे हा काय आहे, तर बिटवीन ॲटम्स ऑफ द सेम मॉलिक्यूल. ओके, मग आता बिटवीन ॲटम्स ऑफ द सेम मॉलिक्यूल, एकच मॉलिक्यूल आहे, HCl आहे, वॉटर आहे, एकच मॉलिक्यूल असतं. त्या मॉलिक्यूलमध्ये 2 ॲटम्स मध्ये जो बॉन्ड आहे तर ते कोणकोणत्या पद्धतीचे आहे, तर पहिला आहे आयोनिक बॉन्ड, त्यानंतर कोव्हॅलंट, त्यानंतर कोऑर्डिनेट. ओके, त्यानंतर आहे मेटॅलिक बॉन्ड. ओके, तर हे पद्धतीचे बॉन्ड आहेत. आणि इकडे जे आहेत, इकडे 2 टाइपचे बॉन्ड असतात. ऑलरेडी आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत, हायड्रोजन बॉन्ड आणि वॅन डर वाल फोर्स. वॅन डर वाल फोर्स कुठं पाहिले होते आपण, वॅन डर वाल फोर्स कुठं पाहिले होते, ग्राफाइट मध्ये 2 जे काही शीट्स आहेत, 2 शीट्स पाहिलं ना, 2 शीट्स मध्ये जे काही आपण डॉटेड लाईन दाखवल्या होत्या, तर वॅन डर वाल फोर्स विच इज अ बिग फोर्स. पहा बॉन्ड, केमिकल बॉन्ड डेफिनेशन आपण पाहिली काय, द अट्रॅक्टिव्ह फोर्स विच इज present between 2 different atoms or molecule
बाय लॉस गेन और म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन दॅट इज नोन एज केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्ड काय आहे तर अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे ॲटम मधला तो पाहिला. मग टाइप्स ऑफ बॉन्ड बिटवीन ॲटम्स ऑफ द सेम मॉलिक्यूल असेल. ओके कन्सेप्ट कळले का? सेम मॉलिक्यूल म्हणजे काय? एकच मॉलिक्यूल आहे, HCl चा एकच मॉलिक्यूल आहे. मग त्या एकाच मॉलिक्यूल मध्ये वेगवेगळे पद्धतीचे बॉन्ड तयार होणार आहेत. कोणते? आयोनिक. आपल्याला पाहिजे आयोनिक बॉन्ड केव्हा तयार होईल? आयॉन्स आहे बरोबर आहे. HCl आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह. डेफिनेशन जर पाहिले आयोनिक बॉन्डची काय? द बॉन्ड गेट फॉर्मड व्हेन वन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम कंबाईन विथ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. एक इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे एक इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, दोघे एकत्र आले आयोनिक बॉन्ड तयार होतो. ओके ते आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये काय असतात? दोघे जे एकत्र येतात ते दोघे काय असतात? इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात बरोबर आहे. त्यानंतर हा जो काय कोऑर्डिनेट आहे तर तो आपल्याला पाहिजे. कोऑर्डिनेट जो आहे तो कोव्हॅलंटचा पार्ट आहे. आणि मेटॅलिक बॉन्ड आपल्याला पाहिजे तर मेटॅलिक मध्ये त्याचं नावच आहे काय की मेटल इलेक्ट्रॉन दिल्यानंतर जो काय बॉन्ड तयार होणार तो दॅट इज नोन एज द मेटॅलिक बॉन्ड. आणि हायड्रोजन बॉन्ड आपल्याला माहिती आहे की हायड्रोजन बॉन्ड कसं तयार होते. तिथं काय पाहिजे आपण बिटवीन ॲटम्स ऑफ द डिफरंट मॉलिक्यूल. दोन मॉलिक्यूल समजा तुम्ही जर पाहिलं समजा HCl जो आहे हा एक मॉलिक्यूल आहे आणि हा HCl आहे. मग काय होणार आहे? हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. यांच्यामध्ये अशा पद्धतीचा जो काही बॉन्ड तयार होतो दॅट इज नोन एज द हायड्रोजन बॉन्ड. आणि वन ड्रॉप फोर्स आपण पाहिले ग्राफिंग मध्ये पाहिले होतं किंवा ग्राफाईन मध्ये की सिंगल सीट्स असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या तर त्यांच्यामध्ये डिफरंट मॉलिक्यूल्स आहेत. मग खूप सारे मॉलिक्यूल असतील त्यावर तिथं हायड्रोजन बॉन्ड होणार नाही तर त्याचं काय असणार तर व्हॅन डॉल्फ फोर्स. ओके तर व्हॅन डॉल्फ फोर्स पाहिजे आहे तर याच्यात तुम्ही जर पाहिलं तर हे जे काही मॉलिक्यूल्स आहेत किंवा हे जे बॉन्ड आहेत हे बॉन्ड काय असतात? दिस आर द स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड. आणि हे काय आहेत तर दिस आर द वीकेस्ट बॉन्ड. कळलं ना? पाहिलं आपण तर तुम्ही जर पाहिलं हा मागाशी आपण डॉटेड दाखवलं होतं तर डॉटेड आहे म्हणजे काय? दिस अ पार्शियल बॉन्ड फॉर्मेशन बरोबर आहे. याची डेन्सिटी आणि याची डेन्सिटी काय झालेली आहे की थोडीशी त्या ठिकाणी काय झाली की बॉन्ड फॉर्मेशन झालेली कंप्लीट फॉर्मेशन झालेलं नाही. कंप्लीट बॉन्ड जर असेल तर तो आपण असं दाखवतो समजा HCl आहे कंप्लीट बॉन्ड आहे हा. पण तुम्ही जर समजा तर हे काय आहे इथं पार्शियल बॉन्ड फॉर्मेशन झाले. पार्शियल म्हणजे काय? तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट फॉर्मेशन झालेलं नाही तो तुम्हाला इझिली ब्रेक करता येईल बरोबर ना. तो तुम्हाला हा HCl बॉन्ड ब्रेक करता येणार नाही हा तुम्हाला त्या ठिकाणी इझिली ब्रेक करता येईल कारण का इथं तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट बॉन्ड फॉर्मेशन झालेलं नाही. ओके सो याला काय म्हणायचं? दिस इज नोन एज द व्हॉट? दिस इज नोन एज द हायड्रोजन बॉन्ड. तर दोन टाइपचे बॉन्ड आहेत. ओके मेन की बिटवीन ॲटम्स ऑफ द सेम मॉलिक्यूल. सेम मॉलिक्यूल मध्ये असतील आयोनिक कोऑर्डिनेट किंवा मेटॅलिक बॉन्ड. पण बिटवीन ॲटम्स ऑफ द डिफरंट मॉलिक्यूल दोन डिफरंट मॉलिक्यूल मध्ये बॉन्ड तयार होणार आहेत तर दे आर द हायड्रोजन बॉन्ड किंवा वॅन डर वाल्स फोर्स. म्हणजे हे जे काय आहे तर इकडले जे आहेत तर ते स्ट्रॉंग बॉन्ड आहे. वी रिक्वायर मोर अमाउंट ऑफ एनर्जी टू ब्रेक बट इन केस ऑफ दी हायड्रोजन बॉन्ड or van der Waals force they are weakest bond so they require less energy to break the molecule. ओके मग एखादा मॉलिक्यूल आपण म्हणतो की त्याचा मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट जास्त का आहे तर याच्यामध्ये अशा पद्धतीचे बॉन्ड असतात. मग काही मध्ये समजा अमोनिया गॅस आहे किंवा गॅसेस मॉलिक्यूल मध्ये काय असतात की त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड असतो त्यामुळे काय होतं ते लवकर ब्रेक होतं बरोबर ना. तर बॉन्ड डिस्क्राइब देअर फिजिकल प्रॉपर्टी किंवा त्यांची केमिकल प्रॉपर्टी आहेत तर त्या प्रॉपर्टी सुद्धा या बॉन्डवर डिपेंड आहे. कोणता बॉन्ड आहे त्यानुसार त्यांच्या प्रॉपर्टी वेगवेगळ्या असतात. ओके तर त्या आपल्याला त्या ठिकाणी पुढे जाऊन त्या ठिकाणी स्टडी करायचं. आपल्याला आयोनिक कोऑर्डिनेट किंवा मेटॅलिक बॉन्ड ओके किंवा हे जे काही बॉन्ड आहेत तर ते बॉन्ड फॉर्मेशन कसं होतं ओके किंवा स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होतं तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. ओके सो फर्स्टली वी आर गोइंग टू दिस. सो रीडिंग द्या